गुड मॉर्निंग. आज डब्यासाठी आपण बनवणार आहोत रामेन इंडियन स्टाईल. त्याच्यासाठी मी कढईमध्ये पाणी घेतलंय आणि नूडल्स आता उकडायला ठेवूया. हे उकळून देत आता पुढची 5 मिनिटं लागतील त्याला व्यवस्थित शिजायला. 5 मिनिटं देऊया. नाव इट्स प्रॉपरली कुक्ड. आपण ह्याला आता पाण्यातून काढून घेऊया आणि कोलांडरमध्ये घालून थंड पाण्याने धुवून घेऊया, म्हणजे त्याचं कुकिंग थांबेल. नाहीतर त्या कुक होतात आणि नंतर ज्या वेळेला आपण स्टर फ्राय परत करणार आहोत त्यावेळेला त्या साध्या होतील. आता या धुवून घेऊया आपण थंड पाण्याने, म्हणजे त्याचं कुकिंग प्रोसेस पूर्णपणे थांबून जाईल आणि त्या ओव्हरकुक होणार नाही आणि छान अल्डेंटे लागतील. अशा झाल्या पाहिजेत त्या. आता ह्याच्यामध्ये आपण थोडं तेल घालूया. क्रश्ड गार्लिक आणि जिंजर, बारीक चिरलेला एक मोठा कांदा, सॉटे करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये हा सॉस आहे आमचा, तो घालूया. हा तिखट सॉस असतो. असे करून सगळे सॉसेस ऍड करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये किंचित डॅश ऑफ सोया सॉस घालू, अगदी थोडासा. Let's add ramen and mix. या डब्यामध्ये वगैरे व्यवस्थित राहतात, कारण ह्याच्यामध्ये खूप पाणी नाहीये, अजिबातच पाणी नाहीये. आता थोडस, आता त्या भाज्या आहेत, त्या भाज्या आहेत त्या आता इथे शिजवून घेतले. त्या भाज्यांचं पाणी मी फक्त
घालते त्याच्यामध्ये आणि परत एकदा मिक्स करून घेते. आणि आवर रामेन इज तर डबा भरूयात लेकाचा. तुम्हाला आजची ही साधी सोपी सरळ रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आवडली असल्यास नक्की बनवून खा. वन ऑफ द बेस्ट राजन मील्स इन इंडिया विच यू कॅन मेक इट ॲट होम. स्वतः बनवा, तुम्ही खा, तुमच्या घरातल्यांना खायला घाला आणि स्वस्थ राहा. थँक्यू.